खरबी नाका येथे शालेय पोषण आहाराची तस्करी पोलिसांनी पकडली। यात आरोपींच्या ताब्यातून 14,83,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 आरोपींवर जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भंडारा तालुक्यातील खरबी नाका येथे खरबी ते गोवरी रोडवर दिनांक 26 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता दरम्यान पोलिसांना एक ट्रक संशयास्पदरित्या उभा दिसून आला। सदर ट्रकवर संशय आल्याने पोलिसांनी चौकशी केली असता चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती पुढे आली। शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहाराचा तांदूळ नागपूर येथील अमित वाघ वय 39 वर्षे आणि अनिल रणदिवे वय 34 वर्षे यांनी ट्रक क्रमांक MH40 AK 2691 या ट्रकमध्ये 210 नग तांदळाच्या गोणी प्रत्येकी 50 किलो वजनाची असा एकूण 10,500 किलोग्रॅम शालेय विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहाराचा तांदूळ हा शासकीय पद्धतीने शाळेत पोहोचविण्याची जबाबदारी असताना पोषण आहार कोणत्याही शाळेत वितरित न करता परस्पर विकून अफरातफर करण्याचा प्रयत्न करण्यात आले। वाहनामध्ये GPS यंत्रणा न लावता वाहनावर शालेय पोषण आहाराचा फलक लावण्यात आला नाही। माल उतरविण्यासाठी मजूर न ठेवता तांदळाचा अफरातफर करण्याचा प्रयत्न करण्यात आला। सदर तांदूळ सुनील गिरेपुंजे यांना विकण्याच्या उद्देशाने त्यांच्या गोदामासमोर उभा दिसून आल्याने ही कारवाई करण्यात आली। यात तांदूळ एकूण किंमत 4,83,000 रुपये आणि वाहन 10 लाख रुपये असा एकूण किंमत 14,83,000 रुपयांचा मुद्देमाल आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पंचायत समिती विस्तार अधिकारी शिक्षण शिल्पा निखाडे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत। तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक 27 जुलै रोजी दुपारी 3:30 वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।